गेल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोदी सरकारने काय केलं असेल किंवा नसेल हा तुमचा बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे। परंतु एक गोष्ट मात्र त्यांनी पक्की केली आहे, ती म्हणजे लोकांना आश्चर्यचकित करणं आणि विरोधकांना स्वतः एक नॅरेटिव्ह देऊन त्याच्या मार्गे आपलं राजकारण करणं। आता भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या ह्या गुणाचं इथं कौतुक करायचं कारण म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हे नॅरेटिव्ह भाजपने आता विरोधकांसमोर आणि देशासमोर उभं केले आणि याची सुरुवात त्यांनी केली बरोबर त्याच दिवशी ज्या दिवशी इंडिया आघाडीची मुंबईमध्ये बैठक होत होती। झालं असं की बातमी आली की सरकारने एक तातडीचं अधिवेशन बोलवले। ऐन गणपतीच्या काळामध्ये केंद्र सरकारने संसदेचं अधिवेशन बोलवले। मग आता सर्वांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की नक्की हे अधिवेशन कशासाठी असेल। काहींचं म्हणणं होतं की महिला बिल आरक्षण म्हणजे महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळावं यासाठीचं एक जे बिल बरीच वर्ष पेंडिंग आहे ते बिल पास करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हे अधिवेशन बोलवले। दुसरा असा अंदाज बांधण्यात आला की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठी हे अधिवेशन बोलवले। आणि तिसरा एक ज्याला अत्यंत मोठा पुरावा आहे की हे अधिवेशन ह्याच गोष्टीसाठी बोलवलं असू शकतं तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक राष्ट्र आणि त्याच्यासोबत होणारं त्याचं एकच इलेक्शन। आता तुम्ही म्हणाल ह्या गोष्टीला पुरावा काय, तर झालं असं की त्याच दिवसामध्ये दुसरी बातमी आली की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। 8 जणांची ती समिती आहे। त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 जण हे भाजपचे समर्थक आणि मोदी सरकारचे किंबहुना त्यात अमित शाह स्वतः देखील त्याच्यामध्ये आहेत। तर ही जी समिती आहे ही समिती स्थापन केली आहे कशासाठी, तर भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शन्स एका वेळेस घेता येऊ शकतात का याची पॉसिबिलिटी चेक करण्यासाठी। त्यामुळे नक्की हे वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार काय, याचा फायदा काय, याचा तोटा काय। कारण तुम्ही आता हे जसं नॅरेटिव्ह भाजपने दिलं की तुमच्या आजूबाजूला याबाबत चर्चा रंगू लागतील। भाजपचे समर्थक सांगतील की कसं हे चांगलं आहे आणि विरोधक सांगतील की हे कसं वाईट आहे। त्यावेळेला तुमच्याकडे पक्की माहिती असणे गरजेचं आहे। त्यामुळे ही पक्की माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी साईराज पवार। सुरुवात करूया ह्या संकल्पनेच्या अर्थापासून। संकल्पना अशी आहे की एक देश आणि त्याचं एका वेळेस होणारं इलेक्शन म्हणजे पार्लमेंटचं संसदेचं म्हणजे लोकसभेचं खास करून लोकसभेचं इलेक्शन आणि इतर राज्यांमधील जी सगळी राज्य आहेत भारतातील या राज्यांच्या विधानसभेचं इलेक्शन हे एकाच वेळेस व्हायचं। आता सध्या काय होतं तर याच्या आधीचं इलेक्शन आपलं झालं 2019 मध्ये लोकसभेचं, जेव्हा नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले आणि त्यानंतर दरवर्षी काही राज्यांच्या इलेक्शन्स होत आल्या। म्हणजे 2019च्या 6-7 महिने आधीच राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या इलेक्शन झाल्या होत्या। म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर भारतातील दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी राज्यामध्ये निवडणूक असतेच। मग ही नवीन आयडिया आपल्याला हे सांगते की असं न करता एकाच वेळेस इलेक्शन व्हायच्यात। असं आत्तापर्यंत कधी झालं नाही आहे का, तर असं काही नाही आहे। 1952 आणि 1957च्या भारताच्या ज्या इलेक्शन्स होत्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या पहिली आणि दुसरी इलेक्शन्स ह्या इलेक्शन्स अशाच पद्धतीने झाल्या होत्या। म्हणजे भारतातील इतर राज्य आणि भारतातील केंद्रीय सरकार यांच्या इलेक्शन्स एकाच वेळेस झाल्या होत्या। पण झालं असं की त्यानंतर केरळमधलं सरकार बरखास्त केलं गेलं 356 कलमानुसार आणि मग त्यानंतर काही वर्षात तिथे पुन्हा लगेच इलेक्शन झाल्या। त्यामुळे हा जो एक सिंक्रोनायझेशन होतं हे सिंक्रोनायझेशन तुटलं आणि त्यानंतर अशाच घटना इतर राज्यांबद्दलही घडत गेल्या आणि काही वेळेला तर केंद्रातलं सरकार देखील पडलं। त्यामुळे हा जो एकत्रित निवडणुका घेण्याचा जो एक ट्रेंड होता तो तुटला। यानंतर झालं असं की 1983 साली इलेक्शन कमिशन स्वतः म्हणालं की तुम्ही एकदा प्रयत्न करा आणि अशा इलेक्शन्स पुन्हा एकदा आपण घेऊ शकतो का ते याच्यावर विचार करूया आणि त्या इलेक्शन घेणं आपल्यासाठी फायद्याचं ठरेल। मग आता इथं मुद्दा येतो की ही जी स्कीम आहे वन नेशन वन इलेक्शन ही नक्की का फायद्याची आहे। कारण जशा प्रत्येक गोष्टीच्या असतात तशा याच्याही काही चांगल्या बाजू आहेत आणि काही चुकीच्या बाजू आहेत। आधी आपण समजून घेऊया की याच्यात चांगल्या बाजू कुठल्या आहेत, त्यानंतर आपण याच्यामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या पाहणार आहोत। चांगली बाजू सगळ्यात महत्त्वाची म्हणजे किंवा समर्थक जे सांगतात ते म्हणजे आर्थिक भार। कसं आहे 1951-52 सालच्या ज्या इलेक्शन झाल्या होत्या त्या इलेक्शनला संपूर्ण मिळून खर्च आला होता साधारण 10 कोटी आणि 2014 मध्ये ज्या इलेक्शन झाल्या जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस ह्या इलेक्शनसाठीचा खर्च आला होता जवळपास 3768 कोटी। मग हा एवढा मोठा खर्च हा दरवर्षी होतोय म्हणजे प्रत्येक फक्त लोकसभेतच नाही, लोकसभेतून लोकसभेत होतोच आहे, पण विधानसभेचा इलेक्शनचा खर्च हा सुद्धा इतक्याच कोट्यावधींच्या घरात आहे। आणि हा मी जो आकडा सांगतोय हा सरकारी आकडा आहे। जे इलेक्शन्समध्ये उमेदवार असतात हे उमेदवार जे इतर खर्च करतात म्हणजे बिर्याणी आणि बियर यांच्यावर जो खर्च होतो हा वेगळाच। त्यामुळे हा मोठा इलेक्शन जो एक्सपेंडिचर होतो हा टाळायचा असेल तर हे सगळ्या इलेक्शन एकत्र घ्याव्यात आणि ते फायद्याचं ठरू शकतं असं ह्या स्कीमच्या समर्थकांचं म्हणणं आहे। दुसरा याचा फायदा असा की जे इलेक्शन्स दरवर्षी होत असतात म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की कर्नाटकच्या इलेक्शन झाल्या
आणि आता राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये इलेक्शन होऊ घातल्यात. मग यावेळेस सिक्युरिटी, इलेक्शन कमिशनचे अधिकारी, त्या राज्यातले अधिकारी असे जवळपास प्रत्येक इलेक्शन्स आणि लोकसभेच्या इलेक्शन्स यांना मिळून जवळपास 25 लाख अधिकारी कामावर असतात. याचं बर्डन हे त्या राज्यातल्या अधिकाऱ्यांवर येतं. एका आकड्यानुसार 2019च्या इलेक्शनमध्ये जवळपास 5 मिलियन म्हणजे 50 लाख अधिकारी कामाला होते. मग हे सुद्धा ह्या आपल्या प्रशासनावर असलेलं एक प्रकारचं बर्डन आहे. मग हे जर आपण एकत्र इलेक्शन घडवल्या तर ते बर्डन देखील कमी होऊ शकतं. वन नेशन वन इलेक्शनचे समर्थक जे आहेत ते अजून एक कारण देतात, ते म्हणजे आपल्या प्रोग्रेसला म्हणजे विकासामध्ये येणारी बाधा. तर विकासामध्ये बाधा कशी येते, ते दरवर्षी ह्या भारतामध्ये कुठे ना कुठे इलेक्शन चालू असतं आणि त्या इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत एक आदर्श आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे लागू केलं जातं. याच्यात मुळात असतं काय, तर त्यावेळेस गव्हर्नमेंट कुठली नवीन स्कीम लागू करू शकत नाही. याचा उद्देश हा आहे की जे सरकारमध्ये असलेले जे पक्ष आहेत यांना विरोधकांपेक्षा जास्त ॲडव्हान्टेज मिळू नये. किंवा समजा जर तुम्ही उदाहरण घ्या, जर 1 महिन्यावर इलेक्शन आलं असेल आणि जे सरकारमध्ये असतील ते कुठल्याही योजना लागू करतील आणि सत्ताधाऱ्यांना हे असे गैरफायदे मिळू नये यासाठीच ही आचारसंहिता लावली जाते. त्यामुळे ही दरवर्षी कुठे ना कुठे अंमलात असते आणि त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की विकासामध्ये याचा अडसर बनून जातो. पुढचा प्रॉब्लेम या सारख्या होणाऱ्या इलेक्शनचा असा येतो की नेत्यांना आणि मंत्र्यांना कामच करायला मिळत नाही. सारखं कुठे ना कुठेतरी इलेक्शनच्या प्रचारासाठी जावं लागतं. स्टार प्रचारकांमध्ये यांची नावं असतात. मग भारतात इतर ठिकाणी फिरावं लागतं आणि त्यामुळे मूळ कामाकडे यांचा फोकस राहत नाही. तर ही काही कारणं आहेत जी वन नेशन वन इलेक्शनचे समर्थक सांगतात की ही सगळी गोष्टी आपण अवॉइड करू शकतो जर आपण वन नेशन वन इलेक्शन अंमलात आणलं तर. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघूया की हे ऐकायला इतकी गोड वाटणारी संकल्पना खऱ्या अर्थाने प्रॉब्लेमॅटिक कुठे होते. ही प्रॉब्लेमॅटिक ठरते आहे 2 लेवलवर. म्हणजे एका लेवलवर जिथं संविधान प्रॉब्लेमॅटिक ठरतंय आणि दुसऱ्या लेवलवर प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे हे खरोखर जे आपण याचे फायदे मोजले आत्ता हे खरोखर तितके फायद्याचे आहेत का, किंवा हे जे घडलेल्या गोष्टी आहेत ह्या खरोखर डेमोक्रेसीसाठी चुकीच्या आहेत का. आता पहिल्यांदा आपण बघूया की संविधानात काय प्रॉब्लेम होईल. कशी गोष्ट आहे की इलेक्शन्स हा आपल्या संविधानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण वोट करतो आणि सरकार निवडून देतो. त्यामुळे सरकार निवडीमध्ये आपल्या मतदानाचा आणि किंबहुना ह्या संपूर्ण इलेक्शन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता जर राज्याच्या आणि केंद्राच्या इलेक्शन्स ह्या सगळ्या एकत्र घ्यायच्या असतील तर संविधानातील किमान 5 आर्टिकलमध्ये चेंजेस करावे लागतील. म्हणजे संविधानातील अशी 5 कलमं आहेत की ज्यांच्यामध्ये संशोधन करावं लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर कलम 83 ते कलम 85, कलम 172 ते 174 ही अशी काही कलमं आहेत की जी राज्याची विधानसभा याचा काळ किती असावा, याचबरोबर लोकसभेचा काळ किती असावा हे आपल्याला सांगतं. म्हणजे सध्या जर सांगितलं की 5 वर्षाचा काळ आहे आणि फॉर एक्झाम्पल यूपीची इलेक्शन 2022मध्ये झाली आहे, तर जर यूपीची इलेक्शन आपल्याला लगेच समजा 2024च्या इलेक्शनबरोबर करायची असेल तर हा कार्यकाळ हा फक्त 2च वर्षाचा मिळाला. त्यामुळे संविधानाचं इथं उल्लंघन झालं. त्यामुळे कुठला ना कुठला पर्याय काढून हे संशोधन करावं लागेल आणि मगच 2 वर्षानंतर यूपीची जी विधानसभा आहे ती आपल्याला बरखास्त करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल जे आहे ज्याच्यामध्ये चेंज करावं लागेल ते म्हणजे 356. आर्टिकल 356 हे केंद्र सरकारला राष्ट्रपतींच्या मार्फत एखाद्या राज्य सरकार बरखास्त करण्याचा अधिकार देतं. त्यासाठी बरीच कारणं आहेत आणि ती सगळी फॉलो केली तरच ही करता येऊ शकतं. पण 356 हे असं एक कलम आहे ज्याच्यामध्ये देखील आपल्याला चेंजेस करावे लागतील. ही झाली घटनेतील मूल कलमं. याच्या व्यतिरिक्त इलेक्शन कमिशनचे ॲक्ट, त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट असे अनेक कायदे आपल्याला चेंजेस करावे लागतील. आणि हे संविधान संशोधन करण्यासाठी ह्या सरकारला लोकसभेसोबतच राज्यसभेमध्ये देखील बहुमत लागेल. आणि ते साधं बहुमत नाही तर 2/3 बहुमत लागेल. याचबरोबर ह्या ज्या अमेंडमेंट्स होतील, हे जे संशोधन होईल याच्यासाठी जवळपास निम्म्याहून अधिक राज्यांचा पाठिंबा लागेल. कारण याच्यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे हितसंबंधांमध्ये चेंजेस होणार आहेत. त्यामुळे याच्यासाठी राज्यांचा कन्सेंट म्हणजे राज्यांची संमती ही आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे सध्याची सिच्युएशन पाहता संविधानात हे असे अमेंडमेंट करणं शक्य दिसत नाही आहे. आता आपण येऊया प्रॅक्टिकल मुद्द्यांकडे की ज्यामुळे वन नेशन वन इलेक्शन राबवणं जरासं कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो याचा फायदा म्हणून सांगितला जातो तो म्हणजे इलेक्शन कॉस्ट, म्हणजे खूप पैसा व्यर्थ होतो. आपण जे मगाशी उदाहरण घेतलं ते 2014मध्ये साधारण 3,700 ते 3,800 कोटी रुपये खर्च झाले होते. आपण पकडूया 3,800 कोटी. आणि आता 3,800 कोटी याला तुम्ही त्यावेळेला किती लोकांनी वोट केलं याने भागाकार करा. म्हणजे 3,800 कोटी याला भागा तुम्ही 86 कोटी लोकांपासून की ज्यांनी त्यावेळेला वोट केलं होतं. ही कॉस्टिंग साधारणतः 46 ते 48च्या घरात येते.
म्हणजे एका वोट मागे, म्हणजे तुमच्या आमच्या एका मतामागे सरकारला खर्च आला आहे साधारण 46 रुपये. मग आता तुम्ही मला सांगा, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणवणाऱ्या ह्या देशाला स्वतःच्या लोकशाहीचा सगळ्यात मूळ गाभा असलेलं मतदान आणि त्या मतदानाचा हक्क बजावणारे मतदार यांच्यावर हा होणारा 50 रुपये, तोही 5 वर्षानंतर, हा खर्च जास्त आहे की कमी आहे? आता याच्यावरून पुढे जाऊन आपण बघूया की समजा लोकसभेसोबतच आपण राज्य सरकारमध्ये जे काही इलेक्शन्स होतात त्याचा खर्चही जोडूया. अख्ख्या लोकसभेच्या इलेक्शनचा खर्च जर पर माणसामागे जर 50 रुपये जरी आपण पकडला, राज्याचाही आपण तेवढाच पकडूया की 50 रुपये, 100 रुपये पकडा. म्हणजे 5 वर्षाचे इलेक्शन समजा महाराष्ट्राचं घेतलं तर 2014च्या अर्ली स्टेजमध्ये, म्हणजे 19च्या धरा अर्ली स्टेजमध्ये, म्हणजे पहिल्या 3-4 महिन्यामध्ये मेमध्ये झाले होते लोकसभेचे इलेक्शन आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झाले होते विधानसभेचे इलेक्शन. म्हणजे या एका वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्यावर जर 100 रुपये खर्च केले सरकारने इलेक्शनसाठी, मतदानासाठी, जो आपला मूलभूत हक्क आहे, तर यात कुठे चुकते? अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, याच्यावर मतमतांतर असू शकतात. तुम्हाला जर हेही जास्त वाटत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुढचा मुद्दा जो सांगितला जातो की आता आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप जोर पडतो एवढे सगळे इलेक्शन घ्यायचे, म्हणजे इलेक्शन कमिशनवर आणि आपल्या सगळ्या मशिनरीवर. आता सध्या आपल्याकडे जे इलेक्शन्स होते हे EVMवर होते, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. ह्या EVM आपल्या सध्या भारताकडे, म्हणजे इलेक्शन कमिशनकडे सध्या 12 लाख, काहीतरी 12 लाख युनिट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे 12 लाख अख्ख्या भारतभर वापरले जातात. म्हणजे आज जर महाराष्ट्रात इलेक्शन आहे तर महाराष्ट्रामध्ये, उद्या हरियाणात तर हरियाणामध्ये. आता जेव्हा आपल्याला सायमल्टेनियस इलेक्शन घ्यायचे तेव्हा अख्ख्या भारतामध्ये हे सगळे पोलिंग बूथवर मिळून प्रत्येक ठिकाणी EVM मशीन लागेल. तर त्याची संख्या जी आता सध्या त्यांच्याकडे 12 लाख आहे ही जवळपास 50 लाखाच्या घरात लागेल. म्हणजे ही सुद्धा कॉस्ट वाढणारच आहे. बरं, ह्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवा आणि आता विचार करा मतदार म्हणून. तुम्ही मला सांगा, जर 2014मध्ये किंवा 2024मध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही कुठल्याही XYZ, म्हणजे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, कोणालाही मतदान करा आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या जेव्हा विधानसभा इलेक्शन येतील त्यावेळेला तुम्ही मतदान करा. ज्यावेळेस मी माझं मतदान करतो त्यावेळेस माझ्या मतदानामध्ये, जेव्हा मी लोकसभेसाठी मतदान करतो तेव्हा माझ्या दृष्टीसमोर राज्याचे नव्हे तर देशाचे प्रश्न असतात. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा झालं, देशाची इंडस्ट्रियल पॉलिसी झालं, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी झालं, आपली फॉरेन पॉलिसी कशी चालते याबद्दलचे विचार असतात. आणि ज्यावेळेस मी राज्यासाठी मतदान करतो तेव्हा राज्याचं नेतृत्व कसं चाललं आहे, राज्यामधील इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, या गोष्टींचा विचार असतो. मग जर ह्या इलेक्शन एकत्र झाल्या तर तुम्हाला राष्ट्रीय मुद्दे आणि राज्याचे मुद्दे या दोन्ही मुद्द्यांमधलं काहीतरी एक चूज करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की मला बटन तर 2 दाबायचे आहेत, म्हणजे लोकसभेसाठी 1 आणि विधानसभेसाठी 1. तर मी इथे लोकसभेचा विचार करू शकतो, म्हणजे देशाचा विचार करू शकतो, आणि इथं माझ्या राज्याचा करू शकतो. बरोबर आहे. पण 2015 साली झालेल्या एका सर्वेनुसार असं दिसून येतं की ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभा ह्या इलेक्शन एकत्र होतात त्यावेळेस 65% लोकसंख्या ही अशी असते की जी एकाच पार्टीला मतदान करते. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की ती एकाच विचाराने मतदान करते. आणि उद्या समजा जर तुम्हाला कोणी 2016 साली नोटबंदीच्या वेळेला जे चाललं होतं तसं सांगितलं की अरे तुम्हाला नोटबंदीमध्ये एखाद्या लाईनमध्ये राहायला एवढा त्रास होतोय, चक्कर आली तर प्रॉब्लेम होतोय, एखादा माणूस मेला तर काय होतंय, देशाचे सैनिक तिकडे सीमेवर उभे राहून भारताचं किती मोठ्या शत्रूंपासून संरक्षण करतात. मग जेव्हा इथं नॅशनल नॅरेटिव्ह येईल आणि इथं तुमचे महत्त्वाचे बेसिक मुद्दे येतील त्यावेळेला तुम्ही आपोआपच ह्या सर्वांच्या लोकांच्या प्रेशर खातर मतदान कुठे कराल हे कमेंटमध्ये सांगा. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आपल्या आधीच्या मुद्द्याला धरूनच आहे की जसं हा मधला 6 महिन्याचा आपल्याला गॅप मिळाला, याच्यातून झालं कसं की आपण ह्या सरकारवर, निवडून दिलेल्या सरकारवर एक वचक ठेवू शकतो. कसं आहे, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही एखाद्याला निवडून देता तर तो निवडून दिलेला पदाधिकारी, तो निवडून दिलेला पक्ष हे तुमचं काम करतोय की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला त्या पक्षाला जेव्हा जेव्हा निवडणुकीला सामोरं जायचे त्या वेळेला तुम्हाला त्याचा अधिकार मिळतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखादा आमदार निवडून दिला आणि त्या आमदाराच्या सोबत असणारे नगरसेवक, हे नगरसेवक तुमच्या वॉर्डमध्ये काम करतायत की नाही करतायत याचं एक इनडायरेक्ट प्रेशर हे त्या आमदारावर असतं. कारण जर नगरसेवकांनी कामं केली नाहीत तर त्या आमदाराला त्याचा फटका बसू शकतो. आता हेच वरच्या हायरार्कीमध्ये बघा, म्हणजे एखाद्या आमदारांनी जर काही कामं केली नाही तर त्या खासदारांवर देखील एक प्रकारचा वचक असतो. पुढचा मुद्दा आणि जो महत्त्वाचा काळजीचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा जेव्हा अशी गोष्ट होईल त्या वेळेस तुमचे लोकल मुद्दे बाजूला सरले जातील आणि लोकल मुद्द्यांना उचलणारे लोकल पक्ष म्हणजे राज्य पातळीवरील पक्ष म्हणजे महाराष्ट्रातील NCP, शिवसेना झालं, मनसे झालं, यांसारख्या पक्षांचं महत्त्वच कमी होऊन जाईल.
मला सांगा, जर राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा राहिला इलेक्शनमध्ये, जसं 2019 साली पुलवामाचा मुद्दा राहिला, तर तुम्ही मनसेला किंवा शिवसेनेला वोट कराल की भाजप किंवा काँग्रेसला वोट कराल? त्यामुळे हे एक हळूहळू एक नॅरेटिव्ह क्रिएट केलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्ही छोट्या पक्षांना, जे राज्य पातळीवरचे पक्ष आहेत, यांना आपोआपच बाजूला सारता आणि जे मी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला की मोदींना ह्या देशाला राष्ट्रपती पद्धतीच्या निवडणुकीकडे घेऊन जायचं आहे का, हाच मुद्दा पुन्हा इथे उपस्थित होतो. पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन्स एकत्र केले जातील त्यावेळेला पक्षाच्या फंडिंगचा, म्हणजे पक्षाचा जो पैसा असतो, ह्या पैशाचा पुरेपूर वापर करायची संधी ही राष्ट्रीय पक्षांना मिळेल. मी तर फक्त भाजपच नाही म्हणत, तर उद्या समजा काँग्रेस मोठी झाली तर देखील तेच होईल. याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर सिम्पती वेव्हमध्ये लोकसभा असू दे, त्याचा परिणाम विधानसभेवर देखील होतो. राजीव गांधींच्या काळामध्ये आपण ते पाहिलं होतं. राजीव गांधींना जे एक मॅसिव्ह मॅन्डेट मिळालं होतं, हे मॅन्डेट काय राजीव गांधींनी केलेल्या कामाचं नव्हतं. राजीव गांधींना एक सिम्पती वेव्ह मिळाली होती. आणि असंच जर इलेक्शन्स एकत्र होत राहिल्या तर प्रत्येक ठिकाणी ही सिम्पती वेव्ह येईल आणि एखादाच माणूस 5 वर्षांसाठी पूर्णपणे लोकसभा, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेऊन जाईल आणि सरकारवर वचक ठेवण्यासाठी आपल्याकडे आंदोलनांशिवाय काहीच मिळणार नाही. आणि ह्या आंदोलकांनाही कधीकधी खालिस्तानी आणि कधीकधी देशद्रोही म्हणून हिणवलं जाईल. आता ही वन नेशन वन इलेक्शनची स्कीम किंवा स्कॅम हे लागू न करता देखील इलेक्शन पद्धतीमध्ये अनेक आपल्या चांगल्या सुधारणा केल्या जाऊ शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे तर जेव्हा मंत्री आणि पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्यासारखे महत्त्वाच्या ठिकाणी असलेले मंत्री हे प्रचारात उतरतात, तेव्हा याची गरज काय असते हा एक प्रश्न पडतो. कारण जर कामाच्या एफिशियन्सीवर परिणाम होतो तर ह्या मंत्र्यांनी प्रचार न करता फक्त कामं करावीत असा आपण कायदा करू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे एखाद्या उमेदवाराने इलेक्शनमध्ये किती खर्च केला जावा याच्यावर काहीतरी बंधन असावं. मला माहिती आहे, तुम्हालाही ही गोष्ट माहिती आहे की उमेदवारावर एक बंधन असतं. सध्या ते 70 लाखापर्यंत आहे लोकसभेसाठी. पण लक्षात हे घ्या की हा खर्च व्यतिरिक्त देखील अनेक प्रकारचे खर्च केले जातात. त्यामुळे त्या खर्चावर नियंत्रण ठेवणं ही एक चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने देखील कायदे केले जाऊ शकतात. आधी आपण पाहिलं त्याप्रमाणे जर आचारसंहिता विकासाच्या आड येत असेल तर आचारसंहितेचा जो वेळ आहे हा वेळ आपण कमी करू शकतो. म्हणजे साधारणतः 2 आठवडे किंवा फार तर 3 आठवड्यापर्यंत. या व्यतिरिक्त अजून काही सजेशन्स तुम्हाला सुचत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.